तर नमस्कार फॅमिली, नेहमीप्रमाणे सकाळी उठून कॉलेजला जाण्यासाठी आवरला. आता आहे ना थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि त्यामुळे आहे ना एक काम वाढलेलं आहे, ते म्हणजे हातापायाला बोरोप्लस लावायचं. कारण आपल्याला तर माहितीच आहे थंडीच्या दिवसात आंघोळ केल्यानंतर चेहरा कसा होतो, जसा की खाऱ्या शेंगदाण्यासारखा. त्यामुळे ना आम्हा पूर्ण व्हॅसलीन किंवा बोरोप्लस लावावीच लागतं. बसमध्ये पण लई गार लागत होतं. मस्त खिडकी लावण्याचा प्रयत्न केला, पण खिडकी काही मागे पडच होत नव्हती. माझ्या मैत्रिणीला आहे ना लईच थंडी वाजली. तिने तर आहे ना डायरेक्ट तोंडच पॅक केलं. आज आहे ना आमची एक्झाम होती. रात्री आहे ना मी भरपूर अभ्यास केला होता, पण झोपताना 10-15 मिनिटं रील्स पाहिल्या होत्या. त्यामुळे आहे ना अभ्यास केलेला काहीच आठवत नव्हतं. आठवत होतं त्या म्हणजे मी पाहिलेल्या फक्त रील्स. मग म्हटलं पेपरला तासभर टाइम आहे, तोपर्यंत मोबाईल साईडला ठेवून आहे ना थोडासा अभ्यास करावा. मग कॉलेज सुटल्यानंतर बस स्टँडवर आले. आमच्या गावात जाणारी बस 2:30 वाजता, पण एवढा टाइम स्टँडवर बसणं परवडत नाही म्हणून मी आहे ना खरवणी मार्गी गेले. मग डायरेक्ट ते मला तिथं न्यायला आले. घरी आल्यानंतर कॉलेजचा ड्रेस चेंज करून जेवायला बसले, कारण की आहे ना मला खूपच भूक लागली होती. मग काय राहिलेलं काम सासूबाईला करू लागले. मग मी आणि हे आहे ना डायरेक्ट कापूस वेचण्यासाठी शेतात आलो. आम्ही दोघांनी आहे ना कापूस पण वेचला आणि काही व्हिडिओ पण बनवले. आजचा युट्यूब वरील ब्लॉग पण खूप भारी झालेला आहे. तो आहे ना एकदा युट्यूब वरती जाऊन नक्की चला तर भेटू मग पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बोल.